मित्रांनो, मी अजित तावडे फिटनेस तर आज आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी पैलवान भोंबळे ह्या महाराष्ट्र केसरीविषयी तुम्हाला नियोजन कसं वाटतंय आणि इथलं जे बक्षीस आहे त्याविषयी काय सांगसाल? यंदाची महाराष्ट्र केसरी ही एक ऐतिहासिक महाराष्ट्र केसरी होईल असं दिसायला लागलेत. कारण सगळ्या सुविधा म्हणा, रजिस्ट्रेशन म्हणा, वजनाचे काटे म्हणा, सर्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. राहण्याचं खाण्याचं नियोजन राहण्याचं आता जे राहण्याचं वगैरे संध्याकाळी मुलं आलेले आहेत. पहिल्याच दिवशी ओपनचा गट असल्यामुळे संध्याकाळपासून पण प्रेक्षक भरपूर येईल अशी अपेक्षा आहे. आणि यावेळेस जे पारितोषिक आहे त्याबद्दल काय वाटतंय? यावेळीची पारितोषिक या महाराष्ट्र केसरीच्या अगोदर ज्या महाराष्ट्र केसरी झाल्या त्यात एक आपण म्हणजे अशी एवढी मोठी बक्षीस नव्हती. यावेळेस फॉर्च्युनर 1 नंबरला आणि 5 लाख रुपये, 2 नंबरला स्कॉर्पिओ आणि 3 लाख रुपये, आणि सर्व वजन गटात बुलेट आणि स्प्लेंडर आहेत. त्यामुळे ह्याच्या अगोदरच्या जी स्पर्धा झाल्या त्यात एवढी मोठी बक्षिसं नव्हती. इथलं जे ग्राउंड जे बनवलंय आधी ते एकदम असं बाजार होता एकदम साधा, हो. ग्राउंड बघून असं वाटतंय का की बाजारात बनवलेले आहे? असं वाटत नाही. आम्ही पहिलं रिकामा असताना गेलो तर सगळा कचरा बाजार हे सर्व मोठा, पण आता आम्ही आलो असं वाटत ना की इथं बाजार भरत होता. एक वेगळं ऐतिहासिक आणि वेगळा महाराष्ट्र केसरी होईल अशी अपेक्षा आहे यावर्षी. सर्वांनीच प्रॅक्टिस केली त्यामुळे कोण महाराष्ट्र केसरी होईल याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला लागलेली आहे. कारण 50-55 लाखाची फॉर्च्युनर न्यायची म्हणजे पूर्ण इंडियावर चर्चा तर होणार. हो, चर्चा तर होणार या महाराष्ट्र केसरीची आणि होणाऱ्या महाराष्ट्र केसरीची पण चर्चा आहे. त्यामुळं आयोजकांना पण मी पैलवानांच्या सर्व पैलवानाच्या वतीनं आभार मानेन. कारण एवढं मोठं बक्षीस ठेवून पैलवानांना काहीतरी करून दाखवण्याची सुवर्ण संधी त्यांनी दिली आणि या संधीचा पैलवानांनी पण फायदा घ्यावा आणि महाराष्ट्र केसरी जो होईल त्याला माझ्या शुभेच्छा व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं पण शुभेच्छा असतील. तुम्हाला असं वाटतंय का की ही फॉर्च्युनर बघून परत आपण तयारी करावा? नाही वाटत. काही जणांना वाटतं ते त्यांनी तयारी केली आहे, ते पण रेस मध्ये आहेत म्हणून तुम्ही चौकटी शर्ट घालू आला काय? नाही असं काय नाही. चौघडी म्हणजे वाटणार नाही मी आलोय तयार, नाही तर अचानक तुम्ही वजन द्याल डायरेक्ट माती उतरसान. नाही नाही असं काही होणार नाही. कारण पहिल्यांदाच मी सचिव असल्यामुळं सोलापूर जिल्हा कुस्ती आमच्यावरची जबाबदारी आपांनी दोडके वस्तादांनी टाकलेली आहे. ते आम्ही सर्व मुलांसाठी आम्ही लवकर आलोय, वजनासाठी म्हणा किंवा मुलांच्या अडचणी यासाठी लवकर येऊन त्या गोष्टी आम्ही टीमला शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा. तुमची इच्छा झाली परत फॉर्च्युनर घ्यायची तर सर्वांना माझ्या महाराष्ट्र केसरीच्या सर्व पैलवानांना शुभेच्छा. आणि रामकृष्ण अण्णाबद्दल काय सांगताल? अण्णांचं नाव तर आता रामकृष्ण अण्णांचं नाव असं कुठं राहिलं नाही ऐकायचं. फॉर्च्युनर मुळे स्पर्धेच्या महाराष्ट्र केसरीच्या नियोजन. पण मला असं वाटतंय आता रामकृष्ण अण्णांना एवढ्या पैलवानाचे एकदम सदिच्छा अशा भेटतील की त्यांची कोणती इच्छा असेल ती मला वाटतं नक्की पूर्ण होईल. सदिच्छा पण राहतील आणि ते त्यांच्या जे मनात असेल ते त्या उंच शिखरावर जातील. कारण राजकीय असो, सामाजिक असो, कुठल्या आर्थिक असो, त्यांच्या मनाची इच्छा त्या सर्व पूर्ण होतील. पैलवानांचा सर्व पैलवानांचा आशीर्वाद किंवा त्यांच्यावर आलेल्या स्पर्धेच्या नियोजनाचं प्रेम पैलवानांचे त्या वतीनं आनंदाची शुभेच्छा देतो. खूप मोठं बक्षीस बरोबर पैलवानांना जे पैलवानी ना त्या पैलवानाची जाणीव असते. कारण अण्णांनी पैलवानकी केलेली आहे त्यामुळं त्यांच्या आता फॉर्च्युनर आल्यामुळे त्यांची इच्छा झाली की पैलवानांसाठी काहीतरी करावं. धन्यवाद. धन्यवाद.